आणि यानंतर पुन्हा वळूया सुपरफास्ट बातम्यांकडे. अमरावतीच्या अचलपूरमध्ये फिनले मिल कर्मचाऱ्यांचं शोले स्टाईल आंदोलन, वेतनासाठी चिमणीवर चढून आंदोलन. बीड अहिल्यानगर महामार्गावरील शिवमुद्रा हॉटेल मालकाला 5 ते 7 जणांच्या टोळक्याकडून बेदम मारहाण. मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. मारहाणीचं कारण मात्र अस्पष्ट. छत्रपती संभाजीनगरमधील संतोष लड्डांच्या घरातील दरोड्या प्रकरणी पोलिसांकडून संशयित गुन्हेगाराचं एन्काउंटर. अमोल खोतकर असं संशयित आरोपीचं नाव. वडगाव कोल्हाटीमध्ये अमोलनं पोलिसांच्या अंगावर गाडी घातली आणि पोलिसांच्यावर फायरिंग केल्याचं पोलिसांचं मत. शिक्षक भरती घोटाळ्यातील फक्त अधिकाऱ्यांवर कारवाई नको तर दोषी शिक्षक आणि संस्थाचालकांवर पण गुन्हे दाखल व्हायला हवेत. शिक्षक आमदार सुधाकर अडबालेंची प्रतिक्रिया. नाशिकच्या शिवाजीनगरमध्ये तरुणाची हत्या. हत्येमुळे परिसरात खळबळ. प्रेमप्रकरण अथवा मुलीच्या छेडछाडीतून हत्या झाली असावी, पोलिसांचा प्राथमिक अंदाज. देवदर्शनाला गेलेल्या गुहागरमधील तरुणाची लोणावळ्यात हत्या. 9 जणांवर गुन्हा दाखल. नाशिकमध्ये किराणा खरेदी करून परतणाऱ्या 16 वर्षीय मुलीचा अपघाती मृत्यू. अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. वडील आणि मुलगी दुचाकीवरून जाताना झाला अपघात. लातूरच्या औसा शहरातील जीएम मोबाईल शॉपमध्ये मोठी चोरी. लाखो रुपयांचे मोबाईल गेले चोरीला. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. नाशिकमध्ये आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून सासरच्यांकडून सुनेचा छळ. नर्स असलेल्या सासूकडून घरीच सुनेचा गर्भपात. पीडितेच्या तक्रारीनंतर सासू सासरे नणंद आणि पतीविरोधात गुन्हा दाखल.